आज किती दिवसांनी अशा निवांत बसलोय ना आपण. हो, रविवार आहे ना आज. कॉलेज सुरू झाल्यापासून खूपच धावपळ सुरू झाली. हो ना, आधी अमितरावांचं झालं आणि आता यांचं. मेघना, नानांना सांग ना ह्यांना ज्ञानामृत द्यायला. बघितलंस ना, आता डायटिशियनने चार्ट दिलाय, तो फॉलो करायला हवा की नाही? हो, पण नाही, आपल्याच मनाचं काहीतरी करायचं. मी तर बाई हातच टेकलेत ह्यांच्या पुढे. आज काय हट्ट धरून बसलेत की दिवसभर मुगाचं पाणी पिणार आणि उकडलेले मूग दही घालून खाणार. मूग उकडून ठेव. अगं काय सांगतेस काय? आणि कोणाच्या सल्ल्यानं करतात ते हे सगळं? अगं सल्ला कुठला, आपल्याच मनाचं चालू असतं यांचं. आणि अशा टाईपचे सल्ले हल्ली टीव्हीवर न्यूजपेपर मधनं चालूच असतात ग. पण हे सल्ले तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय अंमलात आणायचं नाही हे कोणी लक्षातच घेत नाही. मला वाटतं मेघना, आम्ही आपल्या आपल्या घरी जातो. उगाच नाही इथे तमाशा नको. नको, इथे म्हणजे त्यांना थोडं तरी ऐकावं लागेल इतरांचं. घरी म्हणजे ते तुला पार गुंडाळून ठेवतील. ते वॉकलाच गेलेत ना आता सतीश दादांबरोबर? हो. आई तू एक काम कर, बाहेर बेंच जवळच थांब. त्यांना वर जाऊ देऊ नकोस, हॉलमध्येच घेऊन ये. आपण बघूया काहीतरी. बरं बरं. झाली का झोप? हो, सगळा बॅकलॉग भरून काढला. मस्त फ्रेश वाटतंय आता. मग आजचा काय प्रोग्राम, कुठे जायचंय? अरे आज कसला आलाय प्रोग्राम? आज निवांत घरीच बसायचंय. आठवडाभर चालूच असतं ना रे काही ना काहीतरी. अरे काय यार, जाऊया ना कुठेतरी लॉंग ड्राईव्हला. वेडेपणा करू नकोस हा आदित्य. मी काय सांगते ते ऐक. काय? बाबांशी जरा बोल ना रे. बाबांशी? कशाबद्दल? ऍक्च्युली मी नानांनाच सांगणार होते, पण ते योगासनं करतात. तर आता तूच बोल त्यांच्याशी. तू कशाबद्दल ते सांगशील का? नाही म्हणजे त्याशिवाय कसं बोलणार मी? अरे बघ ना, ते वजनाचं कळल्यापासून ना ते एवढंच ना, मी बघतो. सोपं नाही हा त्यांच्या डोक्यातून एखादी गोष्ट काढणं. काय ना मॅडम, त्याच्यासाठी डोकं असावं लागतं, ते वापरावं लागतं, हुशारी असावी लागते. ते सगळं माझ्याकडे यु नो. बरं ऐक ना, खूप भूक लागली मला. काय नाश्त्याला? काही विशेष नाही आहे, शेवयांचा उपमा आहे. अरे आवडतो मला. मी फ्रेश होऊन येतो, तू मला गरम करून दे. थांब. हे पांघरून कोण आवरणार? ते तू आलीस ना मध्येच, नाहीतर मी आवरणार होतो. थापा नको हा मारू. जा लवकर फ्रेश हो, मी आवरते. नक्की? हो नक्की, जा लवकर. बाबा येतील वॉक वरून. मी आईला पहारा द्यायला सांगितलंय. म्हणलं त्यांना वर जाऊ देऊ नको, हॉल मध्ये आण म्हणून. ओके, जा लवकर. ठीक आहे बघ. वाह, जय हो. हा, अरे बाबा, गुड मॉर्निंग. जय हो, जय हो. गुड मॉर्निंग. मेघना, जरा पाणी आण ना. बाबा तुम्ही खाणार का शेवयांचा उपमा? हा, शेवयांचा उपमा खाणार का? हो हो. नाही नाही, मी आज डाएटवर आहे. मी आज उकडलेले मूग खाणार. जय हो. काय? हो
जावई बापू, अहो वजन कमी करायचं आहे ना, म्हणून मी ठरवलंय मी आज मूग गिळून गप्प बसणार आहे. जय हो. नाही तरी पण ना मी नाही, बरोबर आहे बाबा तुमचं, करेक्ट आहे. आदित्य, आज माई वालाचं बिरडं करणार आहेत. नानांना फार आवडतं ना. अरे मला पण फार आवडतं. अरे एवढंच नाही काही, टोमॅटोचं सार, वा, परत भोपळी मिरची, काकडी, ब्रोकोलीचं सॅलड, आणि मुलांना काहीतरी गोड हवं ना, म्हणून साधी रव्याची खीर करणार आहेत. वा 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 वा, मस्त. मी तर ऐकूनच खुश झालोय. बाबा, तुम्हाला पण आवडतं ना बिर्ड? हो हो, म्हणूनच मी अरे सॉरी 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 सॉरी, तुम्ही ते मूग खाणार आहात नाही का? सॉरी सॉरी. नाही नाही तरी पण मी नाही नाही बाबा, अगदी करेक्ट आहे तुमचं, अगदी करेक्ट आहे. मी काय म्हणतो, आज संध्याकाळी शेवपुरी करायची ना, बऱ्याच दिवसात खाल्ली नाही. नाहीतर मी काय म्हणतो, बाबांसाठी जर तू मूग उकडणार असशील ना, तर मग पाणीपुरीच करूया. होय होय, चालेल 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 ना बाबा? हो हो मी नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, तुम्ही फक्त मूग खाणार आहात नाही का? नाही नाही तरी पण नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. आई, उद्या ब्रेकफास्टला उकड कर ना ग प्लीज. म्हणजे मी ताक फ्रीज मध्ये ठेवत नाही, म्हणजे उद्यापर्यंत ते आंबट होईल व्यवस्थित. अगं करेन की, ह्यांना सुद्धा खूप आवडते, हो की नाही? हो हो हो, म्हणूनच ना मी अगं बाई, पण तुम्हाला तर खायचं नाहीये ना. नाही तरी सॉरी हा. मग तुम्हाला जे काय लागतं ना, मग तेच मूग वगैरे उकडून ठेवीन मी. नाही 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 आई, हे बघा, आपल्या जेवणाचा आग्रह कोणीही बाबांना करायचा नाही. बाबा, तुमचं अगदी बरोबर आहे. चला, मी जरा माझी रविवारची कामं करून घेतो. बाबा, अगदी करेक्ट आहे तुमचं. नाही नाही जावई बापू, मी काय बरं चला, मी पण स्वयंपाकाच्या तयारीला लागते. नाही म्हणजे माई बिरडं करतीलच, पण बाकीचं सगळं आवरायला हवं ना. आवरूया ग, मी आहे ना मदतीला. पण आधी खीर करून घेऊया. तू बदाम भिजत घाल बघू. आणि ह्यांचे काय मूगच आहेत ना, ते लगेच उकडून होतील. चल. हो खरं तर. अहो मी अहो एक ग्लास पाणी तरी पाजा हो. बाबाजी, सगळं ऐकल्यावर फार भूक लागली हो. मला जाम टेन्शन आलं रे अमित. तू माईशी बोललीस का? हो बोलले ना. मग काय म्हणणं तिचं? म्हणजे त्या पण जरा कन्फ्युजच झाल्या. असं कसं बोलणार ना रे एकदम. त्या म्हणाल्या की तुम्हीच बरोबरीचे आहात, त्यामुळे तुम्हीच बोलून बघा. आणि तुम्ही माईला म्हणाला असेल तुम्ही मोठे आहात, तुम्ही बोला, बरोबर ना? हो रे अमित, मी आणि अर्चू असंच म्हणालो माईंना. झालं, म्हणजे तुम्ही पण बोलणार नाही आणि माई पण बोलणार नाही. हो ना. आता त्या प्रज्ञाताईंचा फोन येईल मला, बोललात का म्हणून. काय सांगणार त्यांना? काय सांगू काय विजय, सांगून टाक की मला नाही जमत आहे बोलायला म्हणून. ही शहाणाच आहेस ना अमित तू. अरे असं कसं सांगणार? त्या बिचाऱ्या केवढ्या विश्वासाने आणि आशेने आल्या होत्या, एवढं मोकळेपणाने बोलल्या त्या. मला नाही बाबा जमणार. पण विजय, तुला बोलणं शक्य होणार आहे का? आणि जर का तुला झेपत नसेल, तुला जमत नसेल बोलायला, तर सांगून टाक तसं ना. अरे मला असं रूडली नाही सांगता येणार अमित. रूडली काय विजय? मग तुला दोनपैकी एक गोष्ट करावीच लागेल. अरे तेच तर आहे ना, नाही जमणार आहे मला दोन्हीपैकी काही. अगं नाही. अरे काय रे, कशावर चालली आहे एवढी गहन चर्चा? अरे बघ ना, ह्याला कळतच नाहीये मी काय म्हणते ते. विजया, उलट आहे, मी तुला तुझ्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येण्याचा मार्ग दाखवतोय, तो तुला कळत नाहीये. अरे पण अरे एक मिनिट, विषय तरी काय आहे? अरे अंजलीवरून. अंजलीवरून वाद? कदाचित अर्जुला जे वाटतंय ते खरं आहे. काय रे? आलोच. मेघना, हो सॅलड फ्रीज मध्ये ठेवलंस ना? हो हो ठेवलं. चला तर मग हे सगळं झालंय. आता एवढं आवरलं की संपलं ना? हो झालं. अर्ध्या तासात घेऊच या जेवायला. बरं बरं. आज जरा निवांत पण आहे. मस्त भूक लागली आणि मेनू सुद्धा मस्त जमलाय. ए बरं आई, हा. बाबांचं काय करायचं ग? त्यांचं ना, त्यांची खरंच पंचायत झाली आहे. म्हणजे स्वतःहून कबूल करायचं की बाबा तुमच्यासारखं मी आता नॉर्मल जेवतो, तर ते म्हणणं त्यांना ऑकवर्ड होते. आणि जर नाही कबूल केलं ना, तर मग त्यांना ते मूग खावे लागणार आहेत. ते आई, आपण एक काम करूया. हा?
तू की नाही वर जा, थोडा वेळ आराम कर. हं. मी अर्ध्या तासात बोलवायला येते आणि काही झालंच नाही असं दाखवून त्यांनाही बोलावते. चालेल चालेल. मला वाटतं येतीलच ते. आणि नाही जर आले ना तर बघूया ना काय करायचं. हो ग, असंच होऊ दे. हा, मग मी जाते वरती. हो. हा, दे मी ये ठेवते. ये. हा, पण तू ये. हो. अरे छोड ना यार शेखर, रविवारी तरी सोड यार मला. तू काय लॅपटॉप उघडून काम करत बसलायस का काय? वा 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 वा, गुड बॉय. नो नो, इट्स गुड फॉर यू. काय तुझ्या आवडीचा क्लायंट आहे ना, बस मग आता रविवारी पण काम करत, नाहीतर काय. अरे पाठवतो रे बाबा, अजून 1-1.5 तास तरी लागेल ना तुला, तोपर्यंत पाठवतो मी. बस हो, य चल बाय. काय शेखर का? हो, अरे आमच्याकडे एक विचित्र क्लायंट आहे आणि हा शेखर आहे ना, तो नेहमी सापडतो त्यांच्या तावडीत. आता बसलाय रविवारी पण काम करत. काय नाही, काय त्याला थोडीशी इन्फॉर्मेशन हवी होती, जेवण झाल्यावर देतो. म्हणजे तुझाही रविवार गेलाच का? एवढा वेळ नाहीये, अर्ध्या पाऊण तासाचं काम आहे फक्त, होईल लगेच. ए बाबा वैतागले नाही ना? अजिबात नाही. तुझी गोळी बरोबर लागली. है ना? त्यांनी शेवयांच्या उपम्याकडे जो लुक दिला ना, त्याच्यावरून सुचलं मला की यांना नानांचं ज्ञानामृत देण्यापेक्षा लहान मुलाप्रमाणे ट्रीट करायला हवंय. मेघना, काय होत आई? मेघना, काय करायचं ग? कशाचं? प्रज्ञाचं ग. ती एक असं कोड घालून गेली ना की सुटतच नाहीये. बरं, इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली. हो, प्रश्नच आहे काय करायचं ते. हो ग, आणि तुला सांगू का, तिला बिचारीला इतकी खात्री वाटते ना की आपल्यापैकी कुणी ना कुणीतरी अंजलीला नक्की कन्व्हिन्स करेल. बरं, अंजलीशी मी बोलू शकत नाही कारण माझी काही एवढी जवळीक नाहीये ना तिच्याशी. आता तूच बघ बाई मेघना, काय करायचं ते. आदित्य, चला जेवायला निघूया ना. काय ग? सांगते नंतर. बरं ठीक आहे, चल जेवणाचं बघूया ना, खूप भूक लागली मला. आधी पोटोबा मग विठोबा. काय? येस सर. मुलांना काहीतरी गोड हवं ना, म्हणून साधी रव्याची खीर करणार आहे. अहो, तुमचे ते उकडलेले मूग तुम्हाला इथे आणून देऊ की तुम्ही खाली येताय खायला? अगो बाई, पोह्याचे पापड तळून ठेव हे सांगायलाच विसरले मी मेघनाला. वालाच्या बेरड्याबरोबर छान लागतात नाही? आई, हो, चला पानं घेतलीत. अहो ऐकताय ना? बाबा येताय ना? बाबा हो, येताय ना? तुम्हाला वालाचं बेरडं फार आवडतं ना बाबा? माई बोलावतायत. बाई बोलवतात म्हटल्यावर जायलाच पाहिजे ना. जय हो, जय हो. चला चला माई साहेब, आलो 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 माई साहेब, आलो आलो. बाबा पण ना. चला. काय ग बाई, पोरं सुद्धा त्या सुरेशरावना फार गुंडाळूनच टाकले आदित्यने मेघनानी. त्यामुळे सुरेशराव बचावले, आपण बचावलो, सगळेच बचावले. नाहीतर त्या सुरेशरावांनी हार्ट अटॅक आणि वजन प्रकरणावर पार हाय खाल्ली होती अगदी. बापरे, कठीण झालं होतं ना प्रकरण. 36 सारख्या माणसाने हात टेकले म्हणजे बघा, आपलं मुळे वजन कमी होणारच नाही, आपल्याला 100% हार्ट अटॅक येणार अशी खात्रीच पटली होती त्यांची.
काय ग बाई तरी. अशा वेळी माणसानं एकदम दुसरं टोक गाठतात, एकदम धीरच सोडतात आणि मग दिसेल त्या मिळेल त्या मार्गाने वजन कमी करण्याच्या मागे लागतात. तसं झालंय सुरेशरावांचं. ते खूप दिवस पुरणार आहे. आणि त्यापेक्षा माझं बरं की नाही, मी मुळी लक्षच देत नाही त्या गोष्टीकडे. जे होईल ते होईल. संजीवनी आता बोललो तर भांडण होईल आपलं, पण तुम्ही मनावर घ्यायला हवायचा. हो, अर्ध आयुष्य गेलं आता. आता कसलं मनावर घेते. जाऊ दे ना, चहा प्या. तर नको बोलूस ग संजीवनी. नाही आता मान्य आहे की या वयात वजन एकदम कमी होणार नाही, पण त्यासाठी तू जे काही करशील त्याचा तुला फायदाच होणार आहे ना. नाही, तुमच्या बोलण्यात तथ्य आहे, पण खरं सांगू का, मला ना ह्या व्यायाम करण्याचा ना भयंकर कंटाळा येतो बाई. खरं सांगते मी. आणि मनच नसेल त्याच्यात तर काय उपयोग आहे सगळं करून, नाही का. ते सुरेशरावांसमोर हात टेकले, तुझ्यासमोर माथा टेकतो आता. टेकवा टेकवा, अगदी तोंड भरभरून आशीर्वाद देईन हो वत्सा. कप घेऊन जा. कसं ग मनातलं कळतं. तेवढा सुद्धा व्यायाम करू नकोस तू. जाऊ दे आता, काय तुम्ही पण. अ. मोरंब्याची बरणी कसं म्हणू शकाल मग. चालेल मला, बाटली म्हणेन मी. मेघना, अंजली आहे का ग घरी, का बाहेर गेली आहे कुठे? माहित नाही होत आई. सुट्टीच्या दिवशी तिला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही असं ठरवलं होतं मी. आणि तसाही ॲज इट इज आपला सगळा दिवस धावपळीतच गेला. म्हणजे तसा रोजच्या सारखा नाही, पण खाण्यापिण्यात ना रमलोच होतो आपण. तर त्यात काय नवल, खाणं पिणं ही तर खासियत आहे देसाईंची. हो ना. पण संध्याकाळी एकदा तिच्याकडे चक्कर मारावी की काय याच विचारत होते मी. मेघना, पण मग प्रज्ञा म्हणाली तो विषय काढणारेस का तू? काही कळत नाही होत आई मला. म्हणजे तसं काही निमित्त असतं आणि ओघाओघात विषय काढला असताना तर गोष्ट वेगळी होती. पण असं मुद्दाम जाऊन कसं बोलणार होत आई. आणि तिने तिचा स्टँड अगदी स्पष्ट शब्दात क्लिअर केलाय माझ्याजवळ. पण मेघना, तुझं स्वतःच काय मत आहे या सगळ्या बाबतीत? पण मला काय वाटतं माहितीये का, प्रज्ञा म्हणते ना ते बरोबर आहे ग. म्हणजे अंजलीच्या बाजूने विचार केला तर तिचं बरोबर आहे. तिच्या मनावर अजून घाव ताजा आहे, त्याच्यामुळे तिला दुसरं लग्न आत्ताच नको वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण एकटं राहणं पण अवघड असतं ग. म्हणजे काही काळाने जर अंजलीला असं वाटलं की आता कुणीतरी जोडीदार हवा, पण त्यावेळेला असं चांगला माणूस मिळणं पण अवघड आहे ना. आणि चांगला माणूस मिळेल याची गॅरंटी पण नाहीये. म्हणून मला असं वाटतं ना की तिच्यासारखा समदुःखी कुणीतरी आता तिची साथ द्यायला तयार असेल तर काय हरकत आहे विचार करायला, नाही का? हो, विचार म्हणून बरोबरच आहे. मला वाटतं त्याला एकदा भेटायला हरकत घेऊ नये तिने. जगात वावरताना 4 माणसं भेटतातच ना आपल्याला, तसं एकदा सोशली भेटायला हरकत नाही. हो, आणि तिच्यावर निर्णय लादत नाहीच आहे कोणी. तेच तर आहे ना. त्याच्याशी मैत्री होऊ शकते का हे पाहायला काय हरकत आहे. कारण अंजली खूप स्ट्रॉंगली जगत असली तरी तिला जोडीदाराची गरज आहे असं वाटतं मला. खरंय. आणि हे तिच्याशी बोलणं खूप अवघड आहे. एकदम कोशातच जाते ती. हे प्रज्ञाचं सुद्धा माझ्या समोरच तिचे आणि आईचे फोन कॉल चालू होते म्हणून सांगितलं तिने मला. तुला खरं सांगू का मेघना, प्रज्ञाचा जर फोन आला ना तर तिला काय सांगायचं हा प्रश्नच पडलाय ग मला. ती बिचारी खूप आशेने आली होती ग आपल्याकडे. एरवी मी सांगितलं असतं की विषय काढण्यात जमत नाहीये, पण आई हाय. हाय. अगं ये ना बस. नाही नको, तुम्ही बसला होतात म्हणून जस्ट हाय म्हणायला आले. जरा फिरायला गेले होते. आजूबाजूचा परिसर, दुकानं
अजून नवीन आहे ना माझ्यासाठी. रोज मी आणि मेघना काय पॉइंट टू पॉइंट रिक्षाने जातो. हो ना, पायी फिरल्याखेरीज आपल्याला कळतच नाहीत आजूबाजूच्या गोष्टी. हो. बरं, तुमचं चालू द्या, मला लेक्चरची तयारी करायची आहे. मी येते. रविवार संपला. हो रे. खूप दिवसांनी नुसता आराम करण्यात गेला रविवार. मस्त वाटतं पण. हो, इतके दिवस तू पूर्ण वेळ घरी असण्याचा दिवस म्हणून रविवारकडे बघायचे मी, आणि आता स्वतःच पूर्ण वेळ घरी असण्याचा दिवस म्हणून रविवारकडे डोळे लागलेत माझे. हो, पण पहिल्याच रविवारी मला न सांगता जेव्हा तू वर्कशॉपला निघून गेली होतीस ना, तेव्हा हालत खराब झाली होती माझी. ते आदित्य, 22/2ची तयारी करायची राहिली हा अजून आपली. हो. काय आलंय का डोक्यात? नाही म्हणजे तशी आयडिया दिली आहे अर्चुताईंनी, पण डेव्हलप आपल्यापणच करायची आहे ना. हे बघ, तसं बघितलं तर सोपं आहे ग. हा म्हणजे थोडं कठीण पण आहे, पण जमेल आपल्याला. प्रॅक्टिस केली की जमेल ना. ठरलं, उद्यापासून प्रॅक्टिस सुरू. चालेल. आणि ऑब्झर्वेशन पण करायला हवं. हा, डन. डन.